कट्यार मिळवावीच लागेल. नेत्राकडे कट्यार कुठे ठेवली असेल तिने? कुठे असेल? कट्यार कुठे आहे ते इंद्राणीला माहित असणार. इंद्राणीला प्रतिबिंब रूपात आणावं लागेल. तिच्यावर चालेल शक्ती. अद्वैतवर या शक्तीचा वापर केला मी इंद्राणीवर सुद्धा करता येईल. त्रिम इंद्राणी प्रतिबिंब यक्षणाय. तेव्हा विरोचक बोलत होता तो थांबला. मला नीटचं कळलं नाही. मी करता रूमच्या बाहेरून ऐकायला हवं होतं, पण मी तरी आत गेलो. पण मग तुम्ही आत गेलात तेव्हा विरोचक वीणा वाजवत होता का खाली बसला होता? काय करत होता? नाही, तो उभाच होता, पण त्याचे डोळे बंद होते. मी आत गेल्यावरती त्याने डोळे उघडले. बाबा काय ऐकलं तुम्ही? म्हणजे एक्झॅक्टली काय बोलत होता विरोचक? एकच शब्द. कोणता शब्द? यक्षणाय. यक्षणाय. बाबा तुमच्या डोळ्यातून काय झालं डोळ्यातून डोळ्यात? रक्त कसं काय? बाबा तुम्ही बसा इथे. हं? बसा तुम्ही. ठीक आहे, मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही नाही, गरज नाही. इट्स ओके. बाबा रक्त येते डोळ्यातून. अरे हो ठीक आहे, एवढं काही नाही. शेखर, तुमच्या डोळ्याला काही इन्फेक्शन वगैरे झालं होतं का? नाही हो, मला कळत नाही आज नेमकं काय. अरे बाबा तुम्ही तुम्ही तो शब्द उच्चारला आणि तुमच्या डोळ्यातून रक्त यायला लागला. यक्षण आहे. रक्त येते. तुम्ही पुन्हा शब्द उच्चारला, पुन्हा रक्त येते. बाबा माझा ऐका, आता अजिबात तो शब्द उच्चारायचा नाही. मनात विचार सुद्धा नाही करायचा त्या शब्दाचा. विरोचकाला नवीन शक्ती मिळाली. आणि विरोचकाच्या शक्तीचा आणि ह्या शब्दाचा काहीतरी संबंध नक्की आहे. रक्त काय येतंय बाबांच्या डोळ्यातून? फाल्गुनी, काय झालंय? फाल्गुनी, काकू, मग तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी तेजसला यायला सांगितलं. पण तो पण तुमच्यासारखाच मला लाईटली घेतोय. काय बोलतेस तू? काय बोलू मी काकू? माझं का वागते सगळे माझ्याशी? फाल्गुनी बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काकू. मग ओके, सगळ्यात आधी तुझ्या मनात जो विचार येतोय ना, तो विचार काढून टाक की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. फाल्गुनी, तू या घरासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. अगं, तू घरात असतेस तेव्हाच तर हे घर हसतं, हो की नाही?
नाही पण काकू ऐक, आधी मला सांग, तू विरोचकाला एकट्यात भेटली होतीस? नीट आठव. वशीकरणाच्या वेळी जसं विरोचक आपल्या डोळ्यात बघून काहीतरी करायचा, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट. आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची. नेत्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये. आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय. काकूमा, हे सगळं बरोबरच आहे, पण विरोचकने असं काहीच नाही केलं माझ्या बरोबर. उलटा विरोचक तो खूप प्रेमाने बोलतोय माझ्याशी. हरकत नाही, पण खूप काळजी घेऊन हे नाटक कंटिन्यू करायचं. पण काकूमा, खरं सांगते, मी नेत्राला ज्यूस नाही दिला होता आणि तुम्ही सगळं- तू परत परत तेच बोलते. जाऊ दे ना हा विषय, राहू दे. बघ, आणि तू मनात जरी आणलंस ना की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये,